नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात बांधकाम चालू असलेल्या एका साईटवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह 2 ते 3 दिवस आधीचा असल्यानं तो सडू लागला आणि त्यानंतर याविषयीची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे हा मृतदेह कुणाचा आहे आणि हा खून नेमका कोणी केला या प्रश्नांची उत्तरे शोधणं पोलिसांसाठी अवघड होतं. मात्र अवघ्या 1.5 दिवसात पोलिसांनी या मृतदेहाचं गूढ उलगडलं असून आरोपीला अटक देखील केली आहे. पाहूया ते सगळं प्रकरण नेमकं काय आहे. पुण्यातील आंबेगाव पठार येथील तोरणा मोहर बिल्डिंग जवळ एक बांधकाम साईट चालू आहे. या ठिकाणी 10 फेब्रुवारी रोजी एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून करण्यात आला. मृतदेह तिथंच टाकून आरोपी परराज्यात पसार झाला. 2 दिवसांनंतर मृतदेह सडू लागल्यानं त्याचा वास येऊ लागला. त्यानंतर साईटवरच्या कामगारांनी पाहणी केली असता हा मृतदेह आढळला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ हा मृतदेह ताब्यात घेऊन तपास चालू केला. मृतदेह कुजत असल्यानं त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता. त्यामुळे प्राथमिक तपासात अनेक अडचणी आल्या. मात्र ज्या ठिकाणी हा मृतदेह टाकलेला होता त्याच्या जवळ असलेल्या खोलीत रक्ताने माखलेला एक मोबाईल होता. या मोबाईल मधून डेटा रिकव्हर केल्यानंतर मयत तरुण आणि आरोपी विषयीची बरीच माहिती पोलिसांना मिळाली. नयन गोरखप्रसाद या मयत इसमाचं वय 45 असून तो बिहारचा रहिवासी होता. तर आरोपीचं नाव बिरण सुबल कर्माकर असून त्याचं वय 30 वर्ष आहे. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. तर हे दोघेही पुण्यात सुतारकाम करत होते. हे दोघेही एकाच खोलीत राहायचे. मात्र नयनचा खून झाल्यानंतर बिरण गायब झाल्यानं त्यानेच खून केला असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या मदतीनं भारतीय विद्यापीठ पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालच्या हावडा येथून अटक करून पुण्यात आणलं आहे. तर त्याच्याच चौकशीतून हा खून नेमका का केला याचं कारणही आता समोर आलंय. मयत नयन प्रसाद आणि आरोपी बिरण कर्माकर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोघेही सुतारकाम करायचे आणि एकाच खोलीत सुद्धा राहायचे. गुन्हा घडलेल्या दिवशी या दोघांनी सुद्धा एकत्र बसून खूप दारू प्यायलेली होती. त्यातूनच या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. त्यानंतर शिवीगाळ करण्यात आली आणि हे सगळेच वाद अक्षरशः पत्नीपर्यंत जाऊन पोहोचले. एकाने दुसऱ्याच्या पत्नीवर अपमानजनक अशी कमेंट केली आणि त्यातूनच हे सगळे जे वाद होते ते खरं तर विकोपाला गेले आणि त्यातूनच मग नंतर बिरण कर्माकरने नयन प्रसाद याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. त्याला ठार केला आणि तो स्वतः पश्चिम बंगालला गायब सुद्धा झाला. त्या दिवशी जर या दोघांनी ही दारू प्यायली नसती तर कदाचित इतका मोठा गुन्हाही घडला नसता. केवळ दारूच्या नशेमध्ये या दोघांच्या मैत्रीत खडा पडला आणि त्यामुळेच या दोघांपैकी एकाला आपला जीवही गमवावा लागला. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.